हे जर आपण अंतकरणामध्ये दया क्षमा शांती ते निर्गुणाची वस्ती, आणि ते निर्गुण जर स्थायिक करायचं असेल तर ते घर रिकामं केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? अंतकरण. त्या जाग्यामध्ये जर भगवंताला बसवायचं असेल तर ती पहिली जी शत्रूंचे जे आहेत का नाही, काम क्रोध मद मत्सर मोह आळस, हे जे काय 6 शत्रू आहेत ना, ह्याला रिकामं केलं पाहिजे, त्याला काढलं पाहिजे. आता ही खुर्ची आहे सत्संगत, ह्या खुर्चीवरून पहिला व्यक्ती उठल्याशिवाय दुसऱ्याला बसता येणार नाही. तसं तुम्ही ती पहिली जिने घर करून बसलेत ना, त्याला पहिलं काढलं पाहिजे. ती जागा रिकामी झाली ना, मग ओळखीला हरी साठविला पोटी, होती त्याची भेटी दुःख कशी. मग दुःखच नाही सत्संगत. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी, ऐसा ते ब्रह्मज्ञान घेऊन सुद्धा उपयोग नाही सत्संगत. जर ब्रह्मज्ञान घेतले ना, आपण घरात बसलो, साधूची संगत नाही केली तर नाही सत्संगत. वैष्णवांचे गुह्य, आता ही जे वैष्णव बसलेलं आहे ना, तुम्ही मायबाप संतांचा हा दरबार सद्गुरूचा, वैष्णवांचे गुह्य काढिले निवडून, आणि एका जनार्दनी हरी बोला. आता हे जगाचा धनी आहे ना, विश्वाचा मालक, त्याला काय करायचं आहे? तोच हरी आहे सत्संगत. आणि आपल्या या शरीराला चालवायला बसलेला आहे ना जीवात्मा, त्या भगवंताचा अंश, हा तो हरीच आहे सत्संगत. तो कधी मरत नाही. आम्ही मरतोय म्हणून आम्ही भीती आपल्या पोटामध्ये आहे. ब्रह्मज्ञान घेतले त्याला मरणाची भीती नाही आहे सत्संगत. जिस मरने से जग डरे मेरा मन आनंद, मरना वही चाहिए पूर्ण परमानंद. ह्या परमानंदाशी टाळी लागली ना, परमानंदाशी लागली टाळी, आणि मग देह कोण सांभाळी? कोण सांभाळतो या देहाला? ज्यावेळी आईच्या उदरातून हाचा जन्म झाला, नाळ तुटली, नाळ तुटल्यावर हा श्वास चालू झाला. श्वास चालू झाला म्हणजे काय झालं? जीवात्मा इथं स्थायिक झाला. शरीराच्या निट्ट मध्यभागाला काय केला? तो स्थायिक झाला. आणि हा परमात्मा आणि आत्मा आणि परमात्मा याची निरंतर भेट चालू आहे. आणि मी देवाला शोधत बसलोय. मग देव सापडेल का सत्संग? हा, मग ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कशी. आता दुःखच नाही सत्संगत, आणि दुःख असून सुद्धा दुःख नाही सत्संगत. का तर सुख भी मुझे प्यारे, दुख भी मुझे प्यारे, छोड़ो मैं किसे प्रभु दोनों ही तुम्हारे. सुख में तेरा शुक्र करूं, दुख में फरियाद करूं, जिस हाल में भी तू रखे मुझे, बस मैं तुझे याद करू. आता फक्त आपलं ध्यान सत्संगत याच्या चरणावर राहू दे, मग जीवनाचं कल्याण होईल. सत्संगाची प्रेमाने बोला. जसं निवेदन दिलं तसं आपल्या जुने बहिणीची जसं त्यांचं ध्यान असेल तसं अंतरनंतर आपले लिंगले महात्मा संत जन मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. दान भक्तीच मागाव, दान भक्तीच मागाव, गुरुचरणावर झुकून वागाव,
संतजनो प्रेमाने बोला. संतजनो दासला माफ करा, यायला वेळ झाला. कारण रोजच्या गत वाटलं उशीर भरपूर आहे म्हणून लिस्ट दांडगी काढली ती म्हातायची, पण दासच वेळानं आलाय महाराज. तास संपत यायला आणि शिक्षक आल्यावर बेल शिपाई देणारच महाराज. तर निवेदनात थोडा दास बदल करतोय. आपले गायकवाडजी अजून आहे वेळ, काही निवेदन 2 मिनिटं विचारासाठी आणि त्यानंतर आखरी रचनेसाठी आपले लिंग. नाही महाराज, त्यांचं नाव घ्या आणि रवीचे सत्संगाची प्रेमाने बोला. आज तुमचं आमचं परमभाग्य आहे, मला संगत करण्याचा मौका प्राप्त होतोय. पण जर लवकर येत असा एवढीच अपेक्षा, बाकी काही सुद्धा अपेक्षा नाही आमची. तुम्हाला आम्ही म्हणत नाही की बाबा इथं उद्याच्याला आम्ही जर म्हटलं एक दौंडी दिली 100 रुपये देतो आणि प्रत्येकाने सांगितलं या म्हटलं तर तुमचा नंबर लागणार नाही, नाही लागणार. आपण आपल्या मनाचा विचार करायचा आहे. मग दुसऱ्याचा विचार करत बसू नका. आता आपल्या स्वतःच्या मनाचा विचार करा. पटश्री या 8:30ला कार्यक्रम चालू होतोय, मला लवकर चालू होतोय 7 वाजता. आम्ही 3 जण सुद्धा लगेच चालू केली आम्ही संगत. मग काय वेळच नाही. आणि तुम्हाला बोलून सुद्धा उपयोग नाही. गाईची दार असत्या, म्हशीची दार असत्या, दुधाला घालायचं असते, प्रपंच चालल्या शेवट येता येत नाही महाराज. त्यातनं वेळ काढून हळूच मंगीच्या चालन लवकर यावं हळूच अपेक्षा प्रेमाने बोला. उद्या 1 तारखेला महाराज शिरडोनला कार्यक्रम आहे. नारायण चव्हाण यवतमाळचे तहसीलदार आहेत. मागं पण 2-3 वेळा तुम्हाला निवेदन दिलंच. तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा अगोदर तुम्ही ट्रॅक्स ब्रॅक्स काय तर करायची जोडणं केलेली आहे. तुम्ही जाणारच आहे. तोंड राहत नाही म्हणताना बोलायचं. तोंड बोलतोय ना अंगला आता काय माने बोला. संतजनो मोठ्या प्रेमाने बोला. बघा संतजनो, नारायण चव्हाणजी आपल्या करुली गावची गाय महाराज. बऱ्यापैक्यांना जणांना माहीत असेल, तहसीलदारची ड्युटी तिथं करतात यवतमाळला आणि तिथले प्रचारक झाल्यात महाराज. रजेवर आल्यावर देखील तिने महाराज इथं सेवा करतात. थोडे दिवस रजा असत्या, पण त्यांचं ध्यान किती आहे बा महाराज. पगार एवढा गलेलट्टा असून देखील काय गरज पडल्या सांगायची महाराज गुरुचं कार्य करायचं. तरी देखील त्यांनी परपंचा परिवार सोडून सगळं इकडं सेवेत वेळ घालवत्या. तर तेवढ्या लांबून येऊन महात्मा सेवा करतात. आपण किती जवळ आहे बघा महाराज. सगळ्यांनी आता संपत आल्यावर कार्यक्रम मला वाटतं उद्या शेवटचा असेल. परत पावसाळा लागला महाराज. परत आपली आठवडी संगत आणि गावलीचं सहलगरशी. नाही तर तुम्हाला कुटकुळे आहे महाराज. कुठं मिळेल तिथं गावल तिथं महाराज. साहेबांनी आपला आनंद लुटायला नाही. पाऊस ते संध्याकाळी पडतच नाही महाराज सत्संग दिवशी काय. तर जसं निवेदन दिलं होतं तसं आखरी रचनेसाठी आपले लिंगलेजी आणि त्यानंतर सर्वांची नावे मंगलाच्या. मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. म्हणना वाचुनी निष्फळ वाचन, भावाविन ध्यान कैसे लागे. भजना विना भक्तीला अर्थ नुरे, जणू पाण्याविन घागरी व्यर्थ लागे. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी. निज देवाची मुळी काय, देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही कोठे ठाव. हे ज्ञान देव म्हणे भजात्म देवा, ज्ञान देव म्हणे भजात्म देवा.
आणि अखंडित सेवा करा त्याची. सत्संगतजी मोठ्या प्रेमाने बोला. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, आश्रयितव आधार तुझाची तणमण वाळीन माझे म्हणे अवतार गायन दाता आठ प्रहर गुण गान तुझे होत नसे जो तो आराधन्या कुणा चालणे शक्य नसे काही न करू शके अवतार तव इच्छेने होत असे
काही न करू शके अवतार तव इच्छेने होत असे. सद्गुरुमाता सुदीक्षा देवजी महाराज की जय. प्रेमी संत प्रेमाने बोला. मासाळगडचे सत्संग मधले प्रबंधक असतील, आपले जे बुजुर्ग महात्मा आहेत, गायकवाडजी, बेडगे महात्मा, तुम्ही मायबाप कृपावंत थोर मग आम्हाला शिकाय थोर पण पाहिजे वान पायी बरी. कारण काय याच महात्म्यांचे छत्र काय केले, सद्गुरूच्या आशीर्वादानं आपण सत्संगाला शिकलो. संतांनो या झाडाखालीच आपण शिकलो. जे शिकलेले आहे संतांनो, गुरुजींच्याकडे शिकलेले आहेत तेच विद्यार्थी आपल्या, कारण दास तुमच्या समोर वरती बसलाय पण तुमच्याकडून शिकण्याची अपेक्षा आहे. या आशेने दास आला. प्रेमाने बोला. सुरुवात महात्म्याने गीते सांगितले, विचार सांगितले, भरपूर सांगितले. सगळ्यात सार होता संतांनो विचारात मध्ये तोच सार असतोय की महात्म्याने आखरी गीत म्हटले की संतांनो देहात देव आहे. कुठे शोधिती रामेश्वर, कुठे शोधिती काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. हृदयात उपाशी आहे आणि आपण शोधतोय कुठं? काशी, मथुरा, नाना तीर्थ शोधतोय आपण संतांनो. दास कुठं काय टीका करणार नाही, कुशाविषयी टीका करणार नाही, पण हृदयातील उपाशी आहेत त्याला संतांनो आनंद ठेवलं पाहिजे, ठेवणं गरजेचं आहे. बुजुर्ग महात्मा सकाळी म्हणतात बघा, राम राम करतात. आता समज जमाना आला की संतांनो हाय हाय बाय बायचा जमाना आला. कुणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, कुणासंग बोलायला वेळ नाही, कुणाचे सुख दुःख हे करायला. माताजी तुम्ही ज्यावेळेस तुमच्या वेळेला संतांनो घरी संतांनो एका कट्ट्यावर बसत होता, किती गप्पा गोष्टी करत होता, सुख दुःखाच्या गप्पा गोष्टी करत होता, आनंदाच्या गप्पा गोष्टी करत होता. आता तुम्हाला मिळतात का करायला, बघायला मिळते का? आता कसं आहे, आपलं काम भरलं आपण भरलं, ह्याच्याशी नाही त्याच्याशी नाही, मतलब कोणाशी काय नाही संतांनो. कारण का 3 अक्षरी प्रपंच आहे, त्या प्रपंचामध्ये गुंतले संतांनो. तो प्रपंच आपला मोहमाया सोडून सत्संग जोड म्हटलंय, पण मोहमाया सुटत नाही, सत्संग काय जोडत नाही. कारण संतांनो हृदयात रामाई बघतोच श्यामाई, घटाघटामध्ये त्याचा मुक्काम आहे, त्याच मुक्कामाचं ठिकाण म्हणजे सद्गुरू माऊलीने आपल्याला दाखवलंय संतांनो. आणि म्हणून संतांनो बुजुर्ग महात्मा सकाळी राम राम करतात, एकमेकाला राम राम. ते शरीराला करत नाही संतांनो. जो हृदयात राम आहे त्याला हे शरीर राम राम करते. हा हृदय त्या हृदयातल्या रामाला राम राम करतोय. मग तो राम कुणी दाखवला संतांनो? या सद्गुरू माऊलीने दाखवला. राम नाम जप करीत होता, राम दाखविला सद्गुरूने. जगती कैसे जीवन जगणे ते शिकवले सद्गुरूने. पिऊन प्याला धन्य झालो पाजीला तो सद्गुरू. आणि सद्गुरूने आपल्याला काय कृपा करायची म्हणतोय की मगाशी गुरुजी म्हटले की विचारामध्ये ज्याने आता विचार म्हणलं, गीते म्हणले, त्याच्यावरच दास 2 मिनिटं बोलतो. गुरुजी म्हटले की बरेच वर्ष सत्संग केली, माझ्या जीवनामध्ये भर आला नाही, माझ्या जीवनामध्ये सुख मिळालं नाही, सुख समाधान मिळालं नाही. पण सुख शोधतोय कुठं आपण? दुःखाच्या खाणी सुख शोधतोय. सुख मिळेल का आपल्याला? म्हटले की दुःख बांधवडे आहे संसार सुखाच्याच नाही, कोणते सुख शोधिता शोधिता जेवण गेले वाया. सुख तर मिळालेच नाही, पण सुकून गेली काही काया चुकून जाईल, पण खरं सुख मिळणार नाही. कारण खरं सुखच माहित नाही संतांनो. खरं सुख आहे संतांच्या सेवेमध्ये, संतांच्या सानिध्यामध्ये. सत्संग गंगा इसमें जो नाते, पापी से पापी भी पावन जाते. मग पापी पावन झाला तुम्हाला माहिती आहे, वाल्या कोळी कसा झाला संतांनो? पापी होता पुढील झाला. कारण मारामाराचं रामराम झालं. रामराम म्हणता येत नव्हतं, मारामारा म्हणत होता, वारुळ निर्माण झालं, रामराम झालं. जास्त खोलामध्ये जात नाही संतांनो. कारण संतांनो मगाशी गायकवाड महात्मा म्हटले की इथे 3च महात्मा होते, सगळ्यांनी वेळेत लवकर यायचं. कारण संतांनो ज्यावेळेस सांगतो संतांनो तुम्ही इथे जवळच आहात संतांनो. कारण गायकवाडजी आले की बेडगेमधून, बेडगे महात्माला आपल्या कंगळीमधून आले, गायकवाडजी कंगळीमध्ये आले, दास शिपूरमधून आला, मामा महाराज आले बेडगेमधून. म्हणजे त्यांचं म्हणण्याचा उद्देश की आपण लांबून आलो पण थोडेच माता बहिणी महापुरुष होते. कारण ज्यावेळेस सद्गुरू स्टेजवर माऊली बसले असते संतांनो, फक्त तुम्हाला सांगतो संतांनो की सद्गुरू माऊली स्टेजवर बसलेल्या असत्या. तुम्ही महिनाभर सत्संग केले, 2 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष सत्संग करत आहात, पण असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये ते सुख मिळालं नाही, माझ्या जीवनामध्ये तो आनंद आला नाही. पण तो आनंद कधी येतो संतांनो? आज सद्गुरू माताजीकडे लिस्ट असत्या, एक लिस्ट घेऊन माताजी बसलेली असते स्टेजवर. माऊली सद्गुरू सर्व माऊली असत्या, त्यांच्याकडे लिस्ट असत्या की अमुक अमुक महात्मा, अमुक अमुक माता बहीण जे येणार आहेत आणि माझं त्यांना आज मला त्यांच्या जीवनाचा उद्धार करायचा आहे, आज मला त्यांच्या जीवनाचा उद्धार करायचा आहे, तर ती माताजी महापुरुष लिस्ट येतात. मग त्या लिस्ट मधून नाव रिजेक्ट होतंय. आज मला उद्धार करायचा आहे या माताजीचा, आज मला उद्धार करायचा आहे या महात्म्यांचा,
माताजींच्या मनात असते, लिस्ट घेऊन माताजी बसलेले असतात, पण तुम्ही लेट आल्यामुळं तुम्हाला त्यांना 7ला उद्धार करायचा असते, पण तुम्ही 7:30ला येत आहे. पण त्यावेळी माताजी वाट बघत असतात, वाट पाहे उभा, वाट बघत असतात. त्यावेळी रिजेक्ट तुमच्या लिस्टला परत आणि फिरून त्या लिस्टमध्ये तुमचं नाव, म्हणजे दासला सांगण्याचा उद्देश काय, तुम्ही जवळच आहात, सत्संग अवतारवणी चालू असताना या, तो आनंद घ्या, अवतारवणीचा आनंद घ्या, वंदन गीताचा आनंद घ्या. काय महात्म्याची विचार होतात, काय महात्म्यांची गीतं होतात, त्या गीताचा विचाराचा सारांश एवढा असतो की आपल्या जीवनाचा कायापालट होतो. एक वाक्य असं असतं की माझं जीवनच बदलून जातं त्या वाक्यामध्ये. एक विचार असतात की त्यांच्या विचारानं माझ्या जीवनामध्ये बहर येतोय, माझ्या जीवनाला एक नवीन पालवी येते. मग आपण लेट काय यावं, लेट यायचं नाही सत्संगला जास्त लवकर आल्यामुळे संतरांनो तुमच्या जीवनामध्ये तो आनंद लवकर मिळणार आहे. मग मला माझ्या जीवनामध्ये लवकर आनंद पाहिजे, माझ्या जीवनामध्ये ते सुख लवकर पाहिजे, मग मी लवकर येणं गरजेचं आहे. कृपा करा, माताजी तुमच्यावर आशीर्वाद बरसू द्या संतरांनो, की पुढच्या सत्संगाला तुम्ही वेळ द्यावं. आता बहिणीने म्हटले की कशाचं दान मागावं, दान भक्तीचं मागावं, गुरुचरणावर झुकून वागा, झुकता वही जिसमें जान होते आकडना तो मूर्ती के पहचान. मुर्द्याला किती जर संतरांनो हे करा, तो हे करतोय का संतरांनो, काही करत नाही संतरांनो, तो ताटतच जाते संतरांनो. मग ज्याच्यामध्ये जीव आहे, आपल्यामध्ये जीव आहे, मग झुकाय सांगितले माताजीने. जो झुकता वही आहे जिसमें जान होते आकडना तो मूर्ती के पहचान होते. मग प्रत्येकाला लवाळा माहिती आहे संतरांनो, किती प्रवाह येत असतो संतरांनो, पण तो लवाळा कसा करतो, किती प्रवाह आला तर झुकतोय, पाणी गेले की आणि परत आई त्याच इथे राहतोय. मग लवाळ्याप्रमाणे आपण जीवन जगायचं आहे. कारण संतरांनो एखाद्याने का म्हटले की का न उत्तर द्यायचं नाही संतरांनो. महाराजांनी म्हटले की उद्याच चाललं की म्हटले का चालू झालं म्हटले, तसं नाही. हा म्हटलं की विषय संपत असतो, का म्हटलं की विषय वाढतो. मग आपला विषय वाढावा. सद्गुरू मातांचा विषय वाढवू नका तुम्ही. गुण प्रेम नम्रता की अहंकार त्यागना, मानवा तो मानवाची मिसळून वागणा. मानवाला काय सांगितलं संतरांनो, मानव त्याच्या धाग्यामध्ये आपल्याला गुंपले, या धाग्यामध्येच राहत आहे. मन मत डुबे गुरुमत तारे तू चलना मेरे मन गुरु के सारे. त्या मनाला तुमचा माझा आधार कधीच बनवायचा नाही. मग तुमचा माझा जर आधार बनवला की मन डामाडोल होणार. रस्त्यामध्ये फुलं हातरल्यात, त्या फुलावरून संतरांनो त्या गटारीत जाणार, त्या काट्यामध्ये जाणार, दगडामध्ये जाणार, ठेस लागणार, काटे लागणार. कधी तुमच्या मनानं चालला तर, आणि माझ्या सद्गुरूच्या माऊलीच्या मनानं चालला तर त्या फुलावरून नेणारच माऊलीच मला. फक्त नावेमध्ये बसायचं काम तुम्ही करायचं आहे, नाव हाकायचं काम करायचं नाही. तुम्ही नावेमध्ये बसायचं आहे, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. नावाडी भक्कम आहे, तो चालवणार, पहिले त्याला नेणार, तो बुडवतोय चालवतोय, त्याच्या हातात आहे. चालेली शरीर कुणाच्या सत्य कोण बोलवितो, हरिविना देखीवे ऐकविना एक नारायण त्याचे भजन चुकू नये. प्रत्येकाच्या गावामध्ये भजन झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे, प्रवचन झालं पाहिजे, भारुड झालं पाहिजे, सत्संग झाले पाहिजे. सत्संग व गंगा इसमें जे नाते पापी से पापी भी पावन. पापी येणारा पुढे तो या सत्संगमध्ये, तर सत्संगमध्ये बसण्याचा अवसर आपल्याला प्राप्त झाला, आपण भाग्यवान आहे. म्हणून म्हटले भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहि रघुनंदन. कुठे जायची गरज नाही, त्याची वाट तो पांडुरंग पाहतोय. माताजी म्हटले की काय म्हटलं, विठ्ठल दिसला का त्याच्या संग रुक्मिणी होती का, असं काय तर म्हटलं ते माताजी. कारण संतांनो ज्यावेळेस वीट फेकली पाठीमाग, युगे 28 विटेवर उभा, कुणासाठी उभारला तर संतांनो त्या पुंडलिकासाठी उभारला होता. पुंडलिक काय करत होता, पुंडलिक प्रपंचामध्ये नव्हता, आई वडिलांची सेवा करत होता. प्रपंचामध्ये नव्हता संतांनो, प्रपंचामध्ये राहून सद्गुरू माऊलीने आपला प्रमाद करायला सांगितलंय. नाही की संतांनो प्रपंचाच करत माऊली म्हटल्या नाहीत, की माऊली म्हटल्या नाही की रोज तू सत्संग करत फिरा, अशा पण माऊली म्हटल्या नाहीत. म्हणजे बाबाजी असे म्हटले नाहीत की तू प्रपंच कर, घर सांभाळ, आणि यातून वेळ काढ. म्हणजे वेळ काढा म्हणजे 7ला, 7:30ला, 8ला, 8:30ला नव्हे, वेळ काढा म्हणजे 7च्या अगोदर सत्संगला ये. यात आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये ते सुख मिळणार आहे, ती तिन्हीवरल्या संतांना मिळालं. दरिद्र म्हणा संतांच्या संगती तेने पालिटी पूर्ती दुर्जन. ह्या मनाला संतांची संगत धरल्यानंतर दुर्जन गुण, वाईट गुण निघून जातील. तूप खाल्यानंतर लगेच रूप येते का? मी आज सत्संग केलं की माझ्या सद्गुरू माताजीनं माझ्यावर भरपूर असे वर्षाव केला पाहिजे, असं नाही होणार संतांनो. तुम्ही सत्संग करा, सेवा करा, नामस्मरण करा, ते इथं आल्यानंतर काही मागू नका, दर्शन घ्या, श्रवण करा. पण बिना मागे सब कुछ देता है तो मागणे की क्या जरूरत आहे. न मागता माझा सद्गुरू सगळं काय झोळी भरतोय, मग तुम्हाला मागायची काय गरज आहे. पण तुम्ही मागून भिकारी बनताय, मागून आपण कंजूस बनतोय. की म्हणतो की सद्गुरू माऊली म्हणते की हा दातार म्हणतो, हा देव म्हणतो की मला या महात्म्याला भरपूर द्यायचं होतं, या माताजीला मला भरपूर काय द्यायचं होतं, पण माताजी महात्म्याने मागून मला कंजूस बनवले. म्हणजे मला भरपूर द्यायचं होतं पण यांनी कमीच मागितलं. म्हणजे
मग संतांनो मागायची काय आवश्यकता नाही, बिना मागे सबकू देते तो मागणे की काय जरूरत आहे. माताजी म्हटलं की ध्यान भक्तीचं मागावं, गुरुचरणावर झुकून वागावं. काय मागावं संतांना? मग आपण मागतो काय? मला गाडी मिळावी, मला बंगला मिळावा, मला माडी मिळावी, मला शेती मिळावी, माझ्या मुलाचं काम व्हावं, माझ्या मुलाला नोकरी लावावी, माझ्या मुलीचं लग्न व्हावं, माझ्या मुलीचं असं व्हावं, माझ्या मुलीचं तसं. ह्या मोहमायामध्येच आपण फसतोय, कर्मकांडामध्येच फसतोय संतांनो. मोहमाया सोडून सत्संग जोड म्हटले संतांनो. रुक्मिणी माता संतांनो पंढरीची वारी अशी, आषाढी वारी आता इथे संतांनो, कार्तिक वारी इथे किती लाखो करोड भाविक येतात संतांनो. मग पांडुरंगाला रुक्मिणी काय म्हणत्या? हो लाखो करोड भाविक इथे, कोणी चालत आले, कोणी सायकलनं आले, कोणी विमानानं आले, कोणी टू व्हीलरनं, कोणी फोर व्हीलरनं, सगळे ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार आलेत म्हटले. आणि तुमचं काय चाललंय म्हणले? अशी ताट मारण कमरेवर हात ठेवून उभारलाय म्हणले. एवढे तुमच्यासाठी आले तर म्हणले, आणि तुम्ही आपलं स्तब्ध आहे म्हणले. याच्याकडे बघाय पण वेळ नाही, याच्याकडे लक्ष द्यायला पण तुमच्याकडे वेळ नाही. पांडुरंग म्हणतात रुक्मिणी माते, अगं ही आलेत माझ्यासाठी आले नाहीत, ती त्यांच्यासाठी आलेत. रुक्मिणी मातेला पटलं ना. रुक्मिणी माता म्हणतात काय सांगताय तुम्ही? हे तर एवढ्या लांबून एवढा माहोल बनलाय की 4, 5, 10 लाख महात्मे आलेत की आपल्या भेटीसाठी आले. रुक्मिणी माता, पांडुरंग म्हणतात रुक्मिणी माता तुला बघायचंच आहे का? तर कोपऱ्यामध्ये बस आणि तू अनुभव घे म्हणले. एक महात्मा इथे संतांनो, महात्मा म्हणतो की माझे शेतीचं 25 वर्ष कोर्ट कचेरी रगडलंय, तेवढं काम तेवढं झालं पाहिजे पटकन. पांडुरंगाला नमस्कार करतात. कुणासाठी गेलतो आपण? आपल्यासाठी गेलतो, त्याच्यासाठी गेलोच नव्हतो. दुसरी माता बहीण जिथे म्हणते की माझ्या मुलीचं बरेच वर्ष लग्न झालं नाही, माझ्या मुलग्याला नोकरी लागते, असे एक 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 असे करत माया संसाराला गारण सांगत 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 रुक्मिणी माता झोपी जाते. ही माया संसारातली गारणं घेऊन आपण तिथे जातो, म्हणून आपल्या संसारामध्ये दुःख आहे संतांनो. निष्काम भावनेनं जावा संतांनो, निष्काम भावनेनं त्याच्यावर प्रेम करा, निष्काम भावनेनं श्रद्धा करा, आचरण करा, चिंतन करा, मनन करा, ध्यान करा, सत्संग घ्यावा, सेवा करा, नामस्मरण करा. का संतांनो तुमच्यासाठी येणार नाही? हा माया संसारातले गारण ऐकत ऐकत रुक्मिणी माता झोपी जाते. एक भक्त येतो संतांनो, चरण धरतो आणि संतांनो म्हणतो की पांडुरंगा तुझे चरण माझ्या हृदयामध्ये नेहमी असावे संतांनो, तू मागे पुढे सर्वत्र मला तू दिसावा, आणि तुझे चरण माझ्या हृदयामध्ये असावे. रुक्मिणी माते उठवतात आणि म्हणतात की रुक्मिणी माते माया संसारातले गारण ऐकून ऐकून तू झोपी गेलीस, तुला वाटत होतं की मी कमरेवर हात आणि मान ताट करून उभारलोय, हे माझ्यासाठी आले तू म्हणत होतीस, पण हे त्यांच्यासाठी आले, त्यांचं गारण ऐकून तू झोपी गेलीस. आणि एक माझा सच्चा भक्त आलाय, खरा भक्त आलाय, खरा प्रेमी आलाय म्हणते, त्याला उठून संतांनो विटेवरून खाली येऊन त्याला आलिंगन केलं संतांनो. ही भक्ती आहे संतांनो. त्या भक्तीचं दान मागायचं आहे. मी मागतोय गाडी, बंगला, सुख सोयी सगळ्या मागतोय संतांनो, पण जे शाश्वत आहे ते मागत नाही संतांनो. जे अशाश्वत आहे तो मागते संतांनो. ते मागून संतांनो आपण कंजूस मागतोय संतांनो. ह्याला हा देण्यासाठी झालाय, तो देणारच आहे. आज संतांनो मला सकाळी मी जेवलोय, संध्याकाळी मला भूक लागत्या, पण तो देणारा कोण आहे? तोच आहे. म्हणजे संध्याकाळी मला पोटाचं खळग भरायचं त्याचं का तो करतोय संतांनो. मग मी का विनाकारण चिंता का करतोय? मी चिंता फक्त करतोय संतांनो. चिंता आणि चिंता एक टिंबाचा फरक आहे संतांनो. चिंता संतांनो जिवंतपणे जाळते, चिंता मेल्यावर जाळते, आणि चिंता जिवंत पण जाळते. मग चिंता करायचं नाही, चिंतन करायचं आहे. कोणाच्या? या हरीचे चिंतन करायचं आहे. 3 लोक 9 खंड में गुरु से बडाना कोई करता कर्ण कर सके गुरु करे सवय संतांनो. 3 लोक 9 खंडामध्ये वर्णन कीर्ती माहिती गेली 4थं युग आहे. मग 4थ्या युगामध्ये आपल्याला एकमेकांकडे सुख दुःख सांगायचा वेळ नाही, सुख गारणं सांगायची वेळ नाही, एकमेकाच्या सुख दुःखामध्ये जाऊन संतांनो सहभागी होण्यासाठी वेळ नाही संतांनो. मग वेळ काढतोय संतांनो. एखाद्याचं भांडण लागलं की पटकन पळून जातो. माता बहिणजी घरात तिथे सगळ्या सोडतात म्हणून पटकन जातात संतांनो. का संतांनो? काय चाललंय बघा, काय चाललंय बघा. तिथं काही फायदा नसतो तुमचा, तिथं काय फायदा नसतोय. फक्त 4 शिव्या तुमच्या कानावर ऐकायला मिळतात. घरात गेले की आणि परत तासभर ती चर्चा असते. अहो ही काय म्हटला, तो काय म्हटला, त्यानं असा म्हटला, त्यानं तसा म्हटला. काही करायचं नाही संतांनो. काय करायचं नाही, धरीने म्हणा संतांच्या संगती. या मनाला संतांची संग धरायला सांगायचं आहे. कारण त्या संतांच्या संगतीमध्ये मन डामाडोल करायचं नाही संतांनो. मन संत एकाग्र करायचं आहे, चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे, ध्यान करायचं आहे. मग संतांनो एक महात्मा म्हटलं की माझ्या आयुष्याचे गुरु नानकजी गेला, माझ्या आयुष्याची काय किंमत आहे म्हटला. माझ्या आयुष्याला काय किंमत नाही म्हटलं, माझ्या आयुष्याची काय किंमत आहे. मग संतांनो गुरु नानकजी त्याच्याकडे एक तुकडा देतात संतांनो. तो तुकडा कशाचा असेल, पैसा असेल कशाचा, एक तुकडा देतात. म्हणते हा तुकडा बाजारामध्ये घेऊन जायचा, तो विकायचा नाही म्हणते. बाजारामध्ये याची किंमत करायची पण तो विकायचा नाही.
पटकन तुकडा घेतो, समोर जातो, बटाट्यावाला विकत असतो. म्हणलं या तुकड्याची काय किंमत होईल म्हणले. मग बटाटावाला कसं करणार, त्याचे 20 रुपये किलो बटाटे देते. म्हणले की ठीक आहे, 1 किलो बटाटे देतो, तुकडा ठेवून जा म्हणले. नाही म्हणले हा तुकडा मला विकायचा नाही म्हणले, याची किंमत करायची आहे. ठीक आहे, माझा बटाट्याचा भाव 20 रुपये किलो आहे, तुला 20 रुपये देईन म्हणले. तुकडा ठेवलास तर 20 रुपये बटाटा किलो घेऊन जा. पुढे जातो, सफरचंदवाला असतो. सफरचंदवाल्याकडे जातो, म्हणतो हा तुकड्याची किंमत काय होईल. सफरचंद 100-150च्या भावाने विकत होते. ठीक आहे म्हणले, 1 किलोभर सफरचंद घेऊन जा, हा तुकडा ठेवून जा. त्याला तिथे तुकड्याची किंमत समजली. सोनाराकडे जातो, तिथे गेल्यानंतर म्हणतो ह्या तुकड्याची किंमत तुला ₹1,00,000 देतो म्हणतो. किंमत वाढली. किंमत वाढल्यानंतर संतरणू तो जातो, संतरणू हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे जातो. हिऱ्याच्या व्यापारी संतरणू 1500 रुपये कपडा त्याच्यावर टाकतो. म्हणले याची किंमतच करता येत नाही म्हणले, आणि तुला किती द्यायची सांग म्हणले, याची किंमत करता येत नाही, तू जेवढी तोंडावर मागशील तेवढी याची किंमत देतो. मला हा विकायचा नाही, मला याची किंमत करायची म्हणते. माझ्या गुरुने सांगितले की याची किंमत करू नये. बटाटावाल्याकडे गेला 20 रुपये, सफरचंदवाल्याकडे गेला 150, सोनाराकडे गेला ₹1,00,000 किंमत झाली, आणि तो हिरेवाल्याकडे देता त्याची किंमतच करता आली नाही, एवढी किंमत झाली. तो तुकडा घेऊन परत गुरुनानक आला. म्हटला की प्रश्न काय होता की माझ्या आयुष्याची किंमत काय, माझ्या देहाची किंमत काय, माझ्या जन्माची किंमत काय, हा गुरुनानकडे प्रश्न केला. पण वैतागला होता, प्रपंचामध्ये वैतागला होता, आणि त्याला वाटत होतं की हा देह संपून टाकावा, या देहाला काय उपयोग आहे, देहाची काय किंमत आहे. म्हणून तो नानांच्या गुरुकडे गेला. संतरणू गुरुनं सांगितलं, गुरुला म्हटलं की अमुक असं झालं म्हणले, बटाटावाल्याकडे वेगळं, सफरचंद हिरा सोनाराकडे वेगळं, हिऱ्यावाल्याकडे वेगळं. तर ते म्हणले तू बटाट्याच्या तुलनेत केला तर तुझ्या आयुष्याची किंमत तेवढी आहे, सफरचंदवाल्याच्या जड गेला त्याच्या तेवढ्या तुलनेत तुझी किंमत आहे, सोनाराकडे गेलता तुझ्या तेवढी, आणि हिरेवाल्याने सांगितलं की याची किंमतच करता येत नाही. तसं तुझं आयुष्य आहे म्हणले, अमोलिक आयुष्य आहे म्हणले तुझं. 1 कोटी फेरा तेव्हा कुठे लागे मानवाचा वारा, नर जन्मी म्हणून पाहि नारायण नाहीतर जन्म पोषण. ह्या मानव जन्मा येऊन या परमेश्वराची प्राप्ती करायची आहे, त्याच्यासाठीच हा जन्म मिळाला आहे. मग आपण संतरणू मोहमायात फसलोय, कर्मकांडात अडकलोय, प्रपंचात फसलोय, यातून आपल्याला वेळ मिळत नाही, यातून आपल्याला देव बघण्यासाठी वेळ नाही. संतरणू देव देव करता शिंदे माझे मन, जिकडे पाहता तिकडे पाण्याने पचन. खेचर सामे ओळख झाली, देव पाहिला अंग संग तदक्षिणी. कुणाकडून ओळख झाली नामदेवरायांना, खेचर स्वामीकडून. औंढी नागनाथ ठिकाणी गेले संतरणू, दास काय जास्त खोलवर घेत नाही. औंढी नागनाथ ठिकाणी गेले संतरणू, ओळख केली. कारण मडकं कच्च म्हटले संतांच्या बैठकीमध्ये, मडकं कच्च अहंकार आला. पांडुरंग मी पांडुरंगला भरवतोय, मी पांडुरंग माझ्या कीर्तनांना असतोय, मग मी कच्चा कसा. कारण भ्रम आला होता, अहंकार आला होता. पांडुरंग म्हटले की तू कच्चाच आहे, कारण तू माझ्या रूपाचं रूप बघितलंयस, माझं हे तू स्वरूप बघितलं नाही, तर स्वरूपाची जाणीव करायचं सद्गुरू करणं गरजेचं आहे. तर संतरणू सद्गुरू केल्यानंतर संतरणू त्यांच्या जीवनामध्ये ते खरं रूप मिळालं. संतरणू जे रूप बघत होता ते रूप होतं पांडुरंगाचं. जे स्वरूप बघितलं, थांब थांब ऋषिकेशी कोरड्या रोट्या कशा काही, कुत्र्याच्या पाठीमागे धावला संतरणू, कुत्र्यामध्ये त्यांना पांडुरंग दिसला. कारण का, सद्गुरू केल्यामुळं. ज्यावेळी संतरणू एकनाथ महाराजांनी संतरणू काशीतून तीर्थ आणलं आणि संतरणू गाढवांना पाजलं, आणि त्याच्यामध्ये तो दिसला. संतरणू रखरखत्या उन्हामध्ये गाढव पाण्याने व्याकुळ झालं होतं, तहानेने व्याकुळ झालं होतं, पाण्याची गरज होती, आणि ते तीर्थस्थान कुठं न नेता त्यांनी त्यांना पाजलं. मग सद्गुरू माऊली आपल्याला संतरणू सांगते की नाम है मंदिर में, नाम है मस्जिद में, चर्च में, नाम है गुरुद्वार में, मुझे कहाँ ढूंढे बंदे मैं तेरे पास में. मी कुठे शोधिती रामेश्वर, कुठे शोधिती काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी, हृदयात उपाशी संतरणू, त्याला तृप्त करा संतरणू. मग संतरणू कुठे जायची गरज नाही, संतरणू तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तर संतरणू माताजीने सांगितले की वीट फेकली पाठीमागं, वीट फेकली पाठीमागं संतरणू कुणासाठी फेकली होती, त्या पांडुरंग जे विटेवरी उभा आहे युगे 28 त्याच्यासाठी फेकली होती. कारण आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होता संतरणू. आई वडिलापेक्षा देवाला स्थान त्याने काहीच दिलं नाही. संतरणू दासला करवत प्रार्थना एवढं करतो की संतरणू दासला अनेक ठिकाणी संतरणू विचार सांगितले. संतरणू एक दास एकदा बँकेत गेला होता. एक मुलगा आपल्या आईला शिवगाळी करत होता की मला पैसे काढून दे बँकेत, दारू पिलेला होता. ही केल्यावर संतरणू आईला म्हणत होता, पण त्या मुलांना आईला द्यायला पाहिजे, पण तो आईकडे मागवतात. संतरणू किती संतरणू खंत आहे संतरणू त्या जगामध्ये. तर संतरणू सेवा केली संतरणू पुंडलिकानं. वीट पांडुरंग देव पाठीमाग आला, पण देवाकडे बघितलं नाही संतरणू. पण आई वडील श्रेष्ठ म्हणते संतरणू. कारण आई माझा गुरु आहे, कल्पतो आई सगळ्याचा सागुरू आहे. माझे पहिली गुरु संतरणू आई वडील आहे संतरणू. दुसरा गुरु माझ्या शाळेतला शिक्षक आहे. तिसरा गुरु माझा मोक्षदाता सद्गुरू आहे संतरणू, ज्याने मला
जीवन शिकवलं संतांनो चालण्यासाठी. तर संतांनो म्हणते की संतांनो एका गीतामध्ये म्हणले की त्या आईसाठी म्हणले संतांनो की आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाकार. जसा कुंभार घडा घडवतोय तसं आपल्या आई आपल्याला घडवते संतांनो. आईने आपल्याला घडवलं, चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, सगळं संस्कृती शिकवली संतांनो. मग त्या पुढे जाऊन संतांनो वकील झाला, डॉक्टर झाला, काय पण झाला संतांनो, फक्त संतांनो माणूस बन सांगितले. सद्गुरू माऊली सांगितले कुछ भी पण मुबारक पण पहिले इंसान बन. पण मानव मी मानवासारखा इतरा जैसा देह मला ज्ञानांजन घालून गुरुने दिली शक्ती मला बोलते दया करूची त्याचे लेखी मी उच्चार करून सद्गुरूच्या कृपेने हा निरंकार पाहू शकतो. कुणाच्या कृपेने? त्या सद्गुरू माऊलीच्या कृपेने हा निरंकार पाहू शकतो. मग त्या आईने आपल्यासाठी काय केलं? तळप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काटते पास. आई माझी मायेचा सागर. आई कशी आहे? मायेचा सागर आहे. किती जर केलं संतांनो सामावून घेण्याची शक्ती त्या तिथं आहे. कारण प्रत्येक देवाला प्रत्येकाच्या घरी जाता आलं नाही म्हणून तिथे प्रत्येकाच्या घरी आई निर्माण केली. त्याचा आदर करा, वडिलांचा आदर करा. आई संतांनो आई सोबत वडिलांचं कार्य असतं संतांनो. वडील दाखवून देत नाही संतांनो. वडील फाटके चप्पल घालतात पण संतांनो आपल्या मुलांना आलिशान चांगलं बूट असावं. कॉलेजला मुलगा जातोय चांगली कपडे असावे. आपण फाटके कपडे घालतात संतांनो पण मुलांना चांगली कपडे देण्याचा प्रयत्न करा संतांनो. आणि वडिलांचं कार्य आई सारखंच पुरं आहे संतांनो. ज्या संतांनो ज्या सुख स्वतःसाठी मानव नितीला असते आणि संत जनाची संगत करता ते धन चालू नये. कोणत्या धनासाठी पळायची गरज नाही. गाडीसाठी, बंगल्यासाठी, माडीसाठी, शेतीसाठी वाडी कुठे जायची गरज नाही. संतांची सेवा करा, ती धन आपोआप चालून येते संतांनो. फक्त दास जाता जाता गायकवाडीची नेहमी म्हणतात की सत्संगाला आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय घडलं सांगा. आतापर्यंत संतांची वचन तुम्ही काही सांगू नका. तुमच्या जीवनामध्ये काय घडलं ते सांगा संतांनो. फक्त संतांनो ज्यावेळी सलगरला ब्रँचचं उद्घाटन झालं त्यावेळी सद्गुरू माताजी आल्या संतांनो. जाता जाता शिवपूरमध्ये संतोष शिंदेच्या घराचं संता जाता जाता उद्घाटन झालं. ज्यावेळी दाशी संतांनो प्रेग्नंट होती, जुळी होती संतांनो. 20-30 हजार रुपये खर्च केला दवाखान्यामध्ये. माताजी आले संतांनो. बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. पण संतांनो माताजी आल्यानंतर संतांनो परिवार राहायला बाजूला संतांनो. आणि माताजींना फुलांचा आरास केलता संतांनो. पण माताजी संतांनो काट्याकोट्यातून पाठीमागून आणि ते त्यांच्या ह्याच्यात बसत नव्हतं. जे सलगर ब्रँचचे उद्घाटन झालं की डायरेक्ट माताजी सांगली जाणार होत्या. ते मधला जे होतं संतांनो त्यांच्या शास्त्रात बसत नव्हतं. पण सद्गुरू माताजीची कृपा झाली. माताजी म्हणली दिलबागची गाडी रोक दो, श्रीपती रेबिन तो कटना आहे. दिलबागजीने गाडी पुढे रोखली संतांनो. फुलाच्या वर्षाव केला तो राहिला संतांनो. माताजी काट्याकोट्यातून आल्या संतांनो. जसं गाडीतनं माताजी उतरलं तर दाचं दर्शन झालं संतांनो. आल्यानंतर संतांनो दासी ती आत होते संतांनो. दासीला उठता बसल्यानं दासीनं 2दा दर्शन घेतलं. 3 लोकांचा मालक समोर आहे. दासला काय बोलायचं कळेना. मराठीत बोलावा, इंग्लिशमध्ये बोलावा का कन्नडमध्ये बोलावं काहीच कळेना संतांनो. तरी पण दास म्हटला की माताजी दासी आहे प्रेग्नंट आहे, ट्विन्स असं म्हणलं. माताजीने समजून घेतलं. वा क्या बात आहे म्हणलं. माताजीने डोक्यावर आशीर्वाद ठेवला बहिणीच्या. ठेवल्यानंतर संतांनो तिथंच दाची भाची होती आणि तिच्या 7-8 वर्षाची मुलगी काकद होती. तिला कसं कळालं की संतांनो धड दर्शन पण घेता येईना त्या मुलगी असल्यामुळं. असं वाकून दर्शन घेता येईना. माताजी म्हटलं बच्ची को मेरे तरफला. आपण चरणावर घालायला जातोय पण त्या भाचीचं मूळ संतांनो स्वतः माताजीनं मागून घेतलं. माताजीने स्वतः मुलगीला घेतलं. मग दाशी पाया पडली संतांनो. बाची पाया पडली. दाशीला बसता उठता येत नाही. 2 मुलं असल्यामुळे 7वा-8वा महिना चालू होता. 2दा दर्शन झालं संतांनो. माताजी म्हटलं वा क्या बात. 2 जुळी आहेत म्हटल्यानंतर वा क्या बात म्हटल्या. डोक्यावर हात ठेवला. संतांनो नामस्मरणात किती ताकद आहे संत. हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होतं. 10-20 हजार रुपये ट्रीटमेंटला गेले. पण संतांनो ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस संतांनो डॉक्टर म्हटलं अजून महिना बाकी आहे. डोकं आम्हाला डॉक्टर कावला की डोकं फिरले काय म्हटलं तुमचा 1 महिना बाकी आहे म्हटलं. कशाला आलाय म्हटला. तरी पण डॉक्टरला म्हटलं विनंती केली आम्ही फक्त गाडीचं 1000 रुपये भाडं जाऊ दे पण तुमच्यापर्यंत येतो. आल्यानंतर डॉक्टर म्हटलं खरोखरच म्हटलं ते प्रेग्नन्सीच्या म्हणजे कळा वगैरे आहे. मग म्हटला डॉक्टर चिडका असल्यामुळे म्हटलं एकच चिठ्ठी देणार म्हटला. एकदा सांगायचं म्हटलं भारतीय चिठ्ठी देऊ का मिशनची चिठ्ठी देऊ सिव्हिलची. मग दास आतापर्यंत सिव्हिलमध्ये कधीच गेला. मी काय मोठ्यापणे सांगत नाही पण सिव्हिलमध्ये कधी गेला नाही. गेल्यानंतर तिथलं कळलं संतांनो. बहीण म्हटली की BP वाढायला लागल्या. काय करता काय झालं की खाली सही करा म्हटलं. काय जर पेशंटला झाले की तुम्ही जबाबदार. मग म्हटलं मिशनची काय परवडणार नाही 2-3 लाख रुपये जातील म्हटलं भारतीय चिठ्ठी द्या. तोपर्यंत दासनं दास स्वतःवर घेतलं होतं. सद्गुरू टाकल्यानंतर काय होतं एवढं सांगतोय दास मला.
लास्टला स्वतःवर घेतलं की तिथं नेऊ का तिथं नेऊ का तिथं नेऊ का कुठे नेऊ, मग बांबावला होता. बाहेर गेला फक्त नामस्मरण, सद्गुरूचं नामस्मरण केलं. नामस्मरण करता करता संतांनो असा हाताला घासून संत डॉक्टरचा मुलगा आतमध्ये गेला. डॉक्टरचा मुलगा आत गेल्यानंतर म्हटलं की नामस्मरण दास पुढे गेला, म्हटलं की आम्हाला भारतीय चिठ्ठी द्या. डॉक्टरचा मुलगा म्हटलं काय अडचण आहे, काय अडचण आहे. तर म्हटलं असं असं. त्याचे वडील म्हटले, तर म्हटलं माझी आता ड्युटी संपल्या. म्हटलं ठीक आहे, म्हटलं घेऊन जावं. म्हटलं तिथं अडचण काय अडचण नाही, फक्त नामस्मरणाची ताकद तुम्हाला सांगायला आवडेल. मी अनुभव गायकवाडी सांगतात की अनुभव सांगा. फक्त नामस्मरण करून आत गेल्यानंतर संतांनो करून चिठ्ठी सिव्हिलची लिहिली. संतांनो तिथे त्या डॉक्टर मॅडमना फोन केला. लगेच नंतर 10 मिनिटात संतांनो आत घेतले. ही कुणाची कृपा आहे? त्या सद्गुरूची कृपा आहे. फक्त आत होतं डॉक्टरपाशी, विचार चालला होता, स्वतःवर घेतलं होतं. बाहेर गेलं, नामस्मरण केलं, त्यांच्यावर सोपवलं. त्यांच्यावर सोपवल्यानंतर गुरुनं धाडलं, ड्युटी संपवून डॉक्टरचा मुलगा आला. त्यावेळी ती सगळी घटना घडली आणि चिठ्ठी दिली. संतांनो गेल्यानंतर लगेच गेले. 6 बेड होते संतांनो, 6 सिझरची होती, एकच होती आणि दाशी नॉर्मल डिलिव्हरी झाली. 2 मुलं होऊन संतांनो. ही कुणाची कृपा आहे? त्याची कृपा आहे. फक्त अनुभव सांगितला. पण जीवनामध्ये संतांनो अनुभव येत असतो, कथन करणं गरजेचं आहे. त्या गुरुमाऊलीची कृपा आहे संतांनो. आज मुलं ती दुसरीला गेली संतांनो, काही रुपये न खर्चा. जाताना आम्हालाच येताना संतांनो 500 रुपये दिले. 500 का 1000 रुपये ते करतात संतांनो. कारण ज्यावेळी डॉक्टर म्हटला की जाताना दगावलं तुमची जबाबदारी, मूळ नेताना संतांनो वाढ लागलं, हे असं झालं तसं झालं तर संतांनो सिव्हिलला नेलं तर असं होईल, भारतीला नेलं तर 2 लाख जातील, मिशन नेलं तर 3 लाख जातील. तुमचा विचार करा. माझ्या गुरुमाऊलीने कसं नामस्मरणात ताकद आहे, गुरुमाऊलीने हे केलं आणि त्याच्या ह्या गुरुमाऊलीच्या संतांनो आधार घेऊया आणि आपलं जीवन नौका पार करूया. सत्संग गंगा इसमेचे नाते पापीशी पापी बाई पाहुणे सत्संग गंगा आहे. यामध्ये या संतांनो तुम्ही संतांनो नाहून निघणार. फक्त की बिना मागे सब कुछ देता है, मागणी काय जर इथं काहीच मागू नका. आणि तुम्ही मागितल्यानंतर कंजूस बनवू नका, भिकारी बनवू नका. तुम्हाला तो मालामाल करणार आहे, त्यासाठीच चालाय संतांनो. फक्त याचं चिंतन करा, मनन करा, ध्यान करा आणि याच्या वचनावर चाला. प्रेमाने बोला. ध्वनीमध्ये सर्वांनी सामील आहे. तेरी ओट सहारा तेरा तन मन मोर घुमावा, कहे अवतार तेरी दाता, दिन राती गुण गावा, कहे अवतार तेरी दाता, दिन राती गुण गावा. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मया सदा गुणनार, मया सदा गुणनार, तू है दाता बख्शनहार, तू है दाता बख्शनहार. मेरे अवगुण नाची तार, मेरे अवगुण नाची तार. तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार. तेरा रूप है संसार, तेरा रूप है संसार. सबका भला करो सरकार, सबका भला करो सरकार. मेरी मंगल दाता, मेरी मंगल दाता. तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार. मेरा डोले ना इतवार, मेरा डोले ना इतवार. बख्शो सदा भक्ति प्यार, बख्शो सदा भक्ति प्यार. करा मैं संतों का सत्कार, करा मैं संतों का सत्कार. तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. निरंकारी